नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, अजितदादा पवार यांचं निधन होऊन जवळजवळ 2 हप्ते उलटले असले तरी काही शंकांचं निराकरण अजूनपर्यंत होत नाही. त्यात सगळ्यात महत्वाची जी शंका होती ती म्हणजे अजितदादा यांचा विमान क्रॅशमध्ये मृत्यू झाला, मात्र जे कागदपत्र होते ते का जळाले नाहीत. यावरती एअरफोर्सचे अधिकारी अजय परांजपे यांच्याकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. यावेळी त्यांनी सांगताना असं सांगितलं की अजितदादा पवार हे मुंबईहून बारामतीला निघाले होते आणि विमान कधीच एका कारणाने क्रॅश होत नाही. त्यामागे 2 ते 3 रिझन असू शकतात क्रॅश होण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजितदादा पवार हे सकाळी सकाळी निघाले होते, त्यामुळे सूर्याची किरणे पण एवढी प्रखर नव्हती की ज्यामुळे पायलटला त्या गोष्टीचा त्रास होईल. ही दुसरी शंका त्यांनी उपस्थित केली. आणि जो महत्वाची शंका होती ती म्हणजे अजितदादा पवार यांचा मृत्यू त्यात झाला, मात्र कागदपत्रे जळाली नाहीत. याचं खरं कारण काय, तर त्यांनी एवढंच सांगितलं की कागदपत्र जे होती, विमान क्रॅश झाल्यानंतर कोणतीही गोष्ट असो ती फेकली जाते, मात्र कागदपत्र जी होती ही गठ्ठ्यामध्ये बांधलेली नसल्यामुळे ही कागदपत्रे दूर दूर फेकली गेली, ज्यामुळे आगीचा आणि कागदपत्रांचा संबंध देखील आलेला नसल्यामुळे त्यांची जी सर्व कागदपत्रे होती ही जळाली नाहीत. हे त्यामागचं ऑथेंटिक खरं रिझन आहे, असं अजय परांजपे यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आपलं मत नक्की सांगा मित्रांनो. धन्यवाद.